वेळेआधी पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी करा हा उपाय। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। होय मित्रांनो, केमिकल डाय न वापरता, कोणतीही काळी मेहंदी न लावता अगदी नैसर्गिक रीतीने तुमचे अखाली पांढरे झालेले केस या उपायाने, या तेलाने हमखास काळे होतील। वयानुसार केस पांढरे होणे नैसर्गिक प्रक्रिया असते, पण वय नसताना जर केस पांढरे व्हायला लागले असतील तर तुमच्या केसांना आवश्यक तेवढे न्यूट्रिशन्स मिळत नाहीत व ते वेळेआधी पांढरे होऊ लागतात आणि मग हे थोडेसे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी केमिकल डायचा स्वस्तातील पर्याय निवडला जातो। पण तो डाय तुमचे केस एका तासात काळे करतो, सोबतच त्यानंतर तुमचे काळे झालेले केस देखील वेगाने पांढरे करायला सुरुवात करतो। म्हणूनच आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, जे तेल सांगणार आहे, त्याचा 20 ते 30 दिवस नियमित वापर केल्याने केस पांढरे होणे थांबून पांढरे झालेले केस देखील पुन्हा काळे होतील। तुम्हाला जर एका रात्रीत केस काळे हवे असतील तर ते या उपायाने देखील शक्य नाही। शिवाय तुमचे वय 40-45च्या पुढे असेल आणि वेगवेगळे हेअर डाय वापरून तुम्ही तुमचे संपूर्ण केस काळे करत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी नाही। त्यामुळे हा व्हिडिओ इथेच तुम्ही स्किप करू शकता। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत हे कलोंजी सीड्स, ज्यांना मंगरेला सीड्स किंवा कृष्ण जिरे या नावाने देखील ओळखले जाते। आजच्या उपायासाठी आपण साधारण 2 चमचे एवढे कलोंजी सीड्स वापरणार आहोत। यानंतर आपण घेणार आहोत हे फेनेग्रिक सीड्स म्हणजेच मेथीच्या बिया, या देखील 2 चमचे या प्रमाणात घ्याव्यात। आता हे दोन्हीही मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे। फार बारीक पावडर झाली नाही तरी चालेल। यानंतर आपण आपल्या केसांच्या हिशोबाप्रमाणे महिनाभर पुरेल इतके कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचे तेल आपण एका पॅनमध्ये गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। मीडियम फ्लेमवर हे तेल गरम होऊ द्यावे। यानंतर यामध्ये बारीक वाटलेली कलोंजी व मेथीदाणे ॲड करावेत। मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे हे परतू द्यावे। यानंतर यामध्ये आपण आणखी एक घटक ॲड करणार आहोत, तो म्हणजे ही आवळा पावडर। आवळ्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्याने तुमचे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आवळा पावडर खूप मदत करते। यामध्ये आपण 2 चमचे एवढी आवळा पावडर ॲड करणार आहोत। साधारण आणखी अर्धा मिनिटानंतर आवळा पावडर चांगली परतेल। फ्लेम बंद करून हे थंड होऊ द्यावे। यानंतर गाळणीने हे चांगल्या प्रकारे गाळून घ्या। यानंतर ते अशा प्रकारे एका काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावे, जेणेकरून नियमित याचा वापर करता येईल। आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने केसांच्या मुळापाशी चांगली मसाज करावी। सकाळी साध्या शॅम्पूने हे धुवून टाकावे। नियमित 20 ते 30 दिवस हा वापर केल्याने यानंतर याचा रिझल्ट तुम्हाला दिसू लागेल। तुमचे अकाली पांढरे झालेले केस नक्की काळे झालेले तुम्ही अनुभवाल। याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा असा की स्त्री किंवा पुरुष दोन्हीही हा उपाय या तेलाचा वापर करू शकता। केस काळे बनवणारे हे तेल तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।